मळीकाळ्या या गावामध्ये मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात होत आहे। सरकारला वेळ देऊनही सरकारने त्यावरती काही तोडगा काढला नाही। त्यामुळे आता गावकऱ्यांसमोर एकच पर्याय उरलेला आहे आणि फक्त गावकरीमध्ये थोडेच नाही तर संपूर्ण गाव हे आमरण उपोषणाला बसणार आहे आणि परिसरातील गावसुद्धा यामध्ये सहभागी होणार आहे। जर आमचा आणि त्यांचा रोटीबिटी व्यवहार होतोय, आमचे आणि त्यांचे नातेसंबंध आहेत, तर मग मराठवाड्यातल्याच मराठ्याला कुणबी जात प्रमाणपत्र म्हणून का नाही, याही विषयाचा शोध घेण्यासाठीच हे आमरण उपोषण आम्ही आज बळीकाळा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणाला सुरुवात होत आहे। या प्रसंगी राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे वंशज शिवाजीराजे जाधव हे उपस्थित असणार आहेत। शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या वादळी बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने ग्रामस्थ उपोषणावर ठाम आहेत। सलग 2 बैठकीत निर्णय न झाल्याने जोपर्यंत सरकार मराठा आरक्षण लागू करत नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नसल्याचा गावकऱ्यांनी निश्चय केला आहे। ही उपोषणाची मनोज जरांगे त्यांची भूमिका मांडतील, हा प्रश्न त्यांनी सोडवा। गेल्या 2 महिन्यांपासून जालना आणि बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या शेकडो गावांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी साखळी उपोषणे सुरू होते। यातील मळीकाळ्या येथील साखळी उपोषणाचे रूपांतर आज आमरण उपोषणात होत आहे। या ठिकाणी गावकऱ्यांच्या भावना आता शिगेला पोहोचल्या असून सरकारला यावर तोडगा काढावाच लागेल असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतलेला दिसत आहे। धन्यवाद। जय जिजाऊ। वरने गुत्तगे धमाचं काय हात उचलून त्यांचं शूटिंग करावं जरा, हात उचलून। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज, मराठ्याला आरक्षण। धन्यवाद।